शेती हा असा व्यवसाय आहे जिथे हवामानापासून ते बाजारापर्यंत प्रत्येक गोष्टीत अनिश्चितता असते. आपला माल बाजारात नेईपर्यंत नेमका काय भाव मिळेल याचा ताण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनावर रोजच असतो. पण आजचे ताजे बाजार अपडेट्स या नेहमीच्या अनिश्चिततेला छेद देणारे आहेत. सध्याच्या आकडेवारीमध्ये एक अशी अचानक उलाढाल नोंदवली गेली आहे जिने बाजाराचे नेहमीचे अंदाज मोडीत काढले आहेत. आणि ही उलाढाल आहे सोयाबीनच्या दरात. बऱ्याच काळापासून संथ गतीने चालणाऱ्या सोयाबीनच्या आलेखानं अचानक उसळी घेतली आहे आणि थेट 6,000 रुपयांचा अत्यंत महत्त्वाचा मानसिक टप्पा पार केला आहे. सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे थेट 200 ते 300 रुपयांची भक्कम वाढ झाली आहे, ज्यामुळे बाजारभावात मोठी खळबळ उडाली आहे. हे बदल केवळ तात्पुरते चढउतार नसून बाजारातील दरांचा हा एक असा वरच्या दिशेने जाणारा टप्पा आहे ज्याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घेण्याची वेळ आली फुल आहे. आता जर तुम्हाला या वाढलेल्या दराचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. बाजारात सर्वत्र एकच समान भाव मिळत नाहीये. आता आकडेवारीची फोड करूया. सर्वोच्च दर प्रक्रिया प्लांटमध्ये मिळत आहेत, जिथे सोयाबीन 6,000 ते 6,200 रुपयांपर्यंत खरेदी होत आहे. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये भाव थोडा खाली असून तिथे 5,500 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान सौदे होत आहेत. विक्रीच्या ठिकाणानुसार मिळणाऱ्या नफ्यात थेट फरक पडत असल्यामुळे माल नेमका कुठे विकायचा या निवडीवर आता शेतकऱ्याचा फायदा अवलंबून आहे. दरांमधली ही नेमकी तफावत जो शेतकरी अचूकपणे समजून घेईल तोच आजच्या या तेजीचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा पदरात पाडून घेऊ शकेल. सोयाबीनप्रमाणेच बाजारातील दुसऱ्या मुख्य घटकाकडे म्हणजेच कापसाकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण कापसाच्या बाजाराचे गणित सोयाबीनच्या अचानक आलेल्या तेजीपेक्षा पूर्णपणे वेगळे चालते. सध्या कापसाचे दर अतिशय मजबूत स्थितीत टिकून आहेत. बाजारात कापसाला सरासरी 8,200 ते 8,700 रुपयांपर्यंतचा स्थिर आणि भक्कम भाव मिळत आहे. यामागे एक स्पष्ट तांत्रिक कारण आहे. बाजारातील कापसाची आवक अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. मागणी कायम आहे, पण पुरवठा मात्र सातत्याने घटतोय. पुरवठा घटल्यामुळे दरांवर जो वरच्या दिशेने दाब पडतोय त्यावरून येणाऱ्या काही दिवसांत कापसाच्या भावात अजून एक मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. आज जरी सोयाबीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असले तरी लांब पल्ल्याच्या आणि अधिक नफ्याच्या दृष्टीने विचार केल्यास कापूस हा अत्यंत धोरणात्मक निर्णय ठरणार आहे. सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांमध्ये मोठा चढउतार पाहायला मिळत असला तरी बाजाराचे संपूर्ण अर्थचक्र केवळ यावर चालत नाही. ही एका नाण्याची केवळ एकच बाजू आहे. बाजाराला खरा आधार देणारी काही पिके आहेत. उदाहरणार्थ, हळदीने बाजारात चांगली पकड मिळवली असून सध्या 12,500 ते 15,700 रुपयांच्या भक्कम दराने हळदीचे व्यवहार होत आहेत. अद्रकच्या बाबतीतही अशीच स्थिरता पाहायला मिळतीये. अद्रकचा भाव 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान अगदी खंबीरपणे टिकून आहे. आणि मका हा बाजाराचा एक भक्कम आधार बनला आहे. मक्याचे दर सध्या 1,600 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान कोणत्याही मोठ्या धक्क्याविना सुरू आहेत. या पिकांमधील ही स्थिरता शेतकऱ्यांसाठी एका सुरक्षा कवचाचे कामबात असे करते. यामुळेच मोठा फटका बसण्याची भीती न बाळगता सोयाबीन आणि कापसासारख्या जास्त भाव देणाऱ्या पिकांमध्ये जोखीम पत्करून नफा मिळवणे शक्य होते. थोडक्यात सांगायचे तर आजचा कृषी बाजार हा एका अत्यंत अनुकूल वळणावर उभा आहे. एका बाजूला वेगानं होणारी वाढ आणि दुसऱ्या बाजूला भक्कम स्थिरता यांचा सुरेख मेळ इथे बसला आहे. या आकड्यांमधील प्रत्येक हालचाल म्हणजे शेतात सांडलेल्या घामाला मिळणारा योग्य मोबदला आणि आर्थिक प्रगतीची एक नवी संधी आहे. बाजारातील असेच अत्यंत महत्त्वाचे आणि वेगार बनणारे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आजच्या स्पर्धात्मक काळात बाजारातील डेटाचा अभ्यास करून वेळेत घेतलेला निर्णयच शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.